श्री स्वामी समर्थ मंडळी, भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक कशासाठी करतात तेच आज आपण पाहणार आहोत. भगवान शंकर हे देव सतत जप केल्याने उष्ण प्रकृतीचे असतात. शिवाचे शरीर गरम व तापलेले असते, त्यासाठी त्यांना थंडावा हवा असतो. म्हणूनच तर थंड पाणी, दूध याने अभिषेक केला जातो. लिंग ही शिवाचे प्रतीक आहे व त्यामुळेच तर या लिंगावर थंड पाणी किंवा थंड दूध याचा अभिषेक केला जातो. त्याने काय होतं तर जपातपामुळे जे भगवान शंकराचे शरीर गरम झालेले असते ते थंड होण्यास सहाय्य होते. त्याच्यामुळे तर अभिषेक करावा लागतो. त्याच्यामुळे शिवलिंगावर सतत थंड पाण्याची धार ठेवणं अनिवार्य आहे. थंड पाण्याने अर्थातच शिवपिंडी थंड राहते व शिवशक्ती पिंडी स्वरूपात एकत्र आल्याने त्या प्रचंड ऊर्जेचा त्रास भक्तांना होत नाही. उष्ण ऊर्जा नियंत्रित राहते. त्याच्यामुळे शिवपिंडीवर सतत अभिषेक करणं गरजेचं असतं. धन्यवाद.